आहे तिची वेगळी पाऊलवाट, एक छोटीशी नाटिका. 3 पहिला पुरस्कार सोहळा. या वर्षीचा यशस्वी उद्योजिका पुरस्कार कुमारी रिंकू आनंद घेण्यासाठी आई बाबा आणि रिंकूस कॅफे मध्ये बसलेले आहेत. बघूयात पुढे. पुरस्कार सोहळा छानच झाला नाही? हो अगदी. रिंकू बद्दल सगळ्यांच्या नजरेत किती कौतुक होतं. खरंच रिंकू बेटा, तुझा आज खूप 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 अभिमान वाटतोय आम्हाला. 22-23 वर्षांची मेहनत अगदी फळाला आल्यासारखी वाटली बघ. हो ना. मागे वळून पाहताना असं वाटतं ना की खरंच. तुला आठवतंय का ग, जेव्हा आपल्याला पहिल्यांदा कळलं होतं की आपली रिंकू सीपी आहे ते? किती घाबरलो होतो ना आपण. का नाही आठवणार? काय परिस्थिती झाली होती. खरंय, अगदी काल परवा घडल्यासारखा तो प्रसंग आजही माझ्या नजरेसमोर आहे. मीरा, आई बाबा जुन्या आठवणींमध्ये रमले. बघूयात नक्की काय झाले होते 22-23 वर्षांपूर्वी. आई आलोय ग. आलास? ऐक संपदा पाणी आणतेस का? थांब, मी आणून देते पाणी. अगं तू का? आणि संपदा कुठे? संपदा आली कुठे? आल्या कुठे मॅडम अजून? आणि रिंकू? रिंकू झोपली. सॉरी हा, मला उशीर झालाय खरा. बरं ऐक ना, तू कधी आलास? अगं बराच वेळ झाला. बरं भूक लागली असेल, 15 मिनिटात खिचडी होईल, तोपर्यंत चहा टाकू? आई चहा घेणार? संपदा ऑफिस सोडून तर बराच वेळ झाला ना. मग एव्हाना कुठे होतीस तू? अरे ती शेजारची चिनू आहे ना, पडली, लागलंय तिला. ती चिनू? ती तर दर 2 दिवसाला पडत असते चिनू. तिला साधे एक लेकरू सांभाळलं जात नाही. आम्ही 4 कसे सांभाळले असतील? आई आल्याला काय सुरू झालं का तुमचं परत? तर हिला काय झालं चेहरा पडून बसायला? मी हिला थोडी बोलले, त्या चिनूच्या आईला बोलले. ती चिनू दर 2 दिवसाला पडत असते, मान्य आहे मला, पण ती दिवसभर पळत असते. आपली रिंकू का नाही करत असं? अगं आपल्या रिंकू मध्ये आणि चिनू मध्ये फरक बघ की. आपली रिंकू 1 किलो वजन होतं, पेटीत होती आपली रिंकू. आठवतं ना ते दिवस? होतात मुलं काही काही. 15 महिन्यांची झाली आपली रिंकू. एक मान धरणं सोडलं तर काही केलेलं नाहीये तिने. हे होईल सगळं ठीक, होईल सगळं ठीक, दुर्लक्ष केलंय आपण. अगं पण त्यावेळेस तिची परिस्थिती होती का तशी? पण माझं काय म्हणणं आहे, तिला थोडं स्ट्रॉंग होऊ द्या. करू ना सगळं सुरुवात. काय घाई आहे एवढी आपल्याला? मला एक सांग, रिंकू फक्त नाजूक आहे म्हणून आपण डॉक्टरांकडे जात नाहीये? व्हॉट डू यू मीन? काची भीती मला वाटते, तुला ही वाटते? आई बोलू नको. आई याला सांगा डॉक्टरांकडे जाऊया म्हणून. किती दिवस टाळणार ते डॉक्टरांकडे जाणं? जा बाबा जा, एकदा बघून या डॉक्टरांकडे, समाधान होऊन जातं. काय कटकट आहे. बर आई जातो उद्या एकदाच घेऊन. हो काय रिंकूच्या काळजीपोटी आई बाबा दुसऱ्या दिवशी रिंकूला डॉक्टरांकडे घेऊन जातात. बघूयात पुढे. आताच नाही ना, आपल्याला फाईल दाखवायची नाही लागणार. काय देऊ? पण त्या पडतील माझ्या. डॉक्टर आत्यू? हा या बसा. बोला.
डॉक्टर, ही आमची मुलगी रिंकू 15 महिन्यांची झाली आहे, पण अजून मागे आहे इतर मुलांपेक्षा. मागे वगैरे काही नाही. ती जन्मली तेव्हा थोडी नाजूक होती, बस इतकंच. ओके. तिची फाईल आहे काही? तुमच्या प्रेग्नन्सी मध्ये काही कॉम्प्लिकेशन्स होते का? हो, माझा बीपी वाढला होता आणि म्हणूनच लवकर डिलिव्हरी करावी लागली. अच्छा. आणि NICU मध्ये होती का ती? हो. किती दिवस? 1.5 महिना साधारण. अच्छा. आणि तिथे NICU मध्ये काही त्रास झाला होता तिला? हो, एक फीट आली होती आणि कावळही वाढला होता. अच्छा, बर. तुमचं नात्यात लग्न आहे का? नाही. ओके. बर, एकदा बघते मी तिला. ओके. तिची हिस्ट्री बघता आणि एकंदर आताच तुम्हाला जे भीती वाटतीये ते आपण त्याच्यासाठी आपण तिचा एक ब्रेन MRI करून घेऊ. MRI? हो. काही कॉम्प्लिकेशन डॉक्टर? नाही, कॉम्प्लिकेशन्स काही नाहीये. आपण एकदा तिची हिस्ट्री अशी आहे त्यामुळे आपण तिचा MRI केलेला बरं राहील, ज्याच्यात आपली तिची आत्ताची मेंदूची कंडिशन काय आहे ते एक्झॅक्टली कळेल. तर घाबरू नका तुम्ही, इथे जवळच MRI सेंटर आहे, तुम्ही तिकडे जा आणि MRI करून घ्या. मग बघूयात आपण रिपोर्ट आल्यावर. मी लिहून देते. चालेल. काहीतरी उगाच खर्च असतो कामाचा. डॉक्टर अतिव, रिंकूचे रिपोर्ट्स आणले होते MRI चे. ओके. ओके. ज्याची मला शंका होती तेच झालं, तेच आहे. काय झालं? रिंकूला सेरिब्रल पाल्सी आहे. सेरेब्रल पाल्सी म्हणजे? सेरिब्रल पाल्सी म्हणजे मेंदूचा पक्षाघात. थोडक्यात सांगायचं तर मेंदू मधला जो पार्ट आपल्या बॉडी मुवमेंट्सला कंट्रोल करतो तो तिचा डॅमेज झालेला आहे. आणि तुमच्या मुलीच्या बाबतीत सांगायचं झालं तर तिला स्पॅस्टिक डायप्लेजिया आहे, म्हणजे कमरेखालचा भाग तिचा वीक आहे. डॉक्टर, एक फीट आणि कावीळ त्यात एवढा त्रास? नाही नाही, एका फीट आणि काविळीमुळे नाही झालंय हे. सेरिब्रल पाल्सीचे अनेक कारण आहेत, जसं की प्रेग्नन्सी मधले कॉम्प्लिकेशन्स, बाळाला रक्तपुरवठा कमी होणं आणि केव्हा काही इन्फेक्शन्स, याचे अनेक कारण. मग यावर काय उपाय? हे बघा, सेरिब्रल पाल्सी पूर्णपणे बरा तर होत नाही, पण आपण तिची काही मेडिसिन सुरू करू तिला आणि तिची फिजिओथेरपी लवकरात लवकर सुरू करू, त्याने फरक पडेल. आमच्या नशिबाला काय सगळं? हे बघा, तुम्ही एकटे नाहीये, असे बरेच मुलं असतात. दुर्दैव आहे की तुमच्या मुलीला हा प्रॉब्लेम आहे, पण सुदैव असं आहे की ती आता फक्त 15च महिन्याची आहे. तर आपल्याला भरपूर वेळ आहे. तुमच्या हे लवकर लक्षात आलंय. आपण तिची फिजिओथेरपी सुरू करू आणि सातत्य आणि संयमाने आता तुम्हाला तिला हँडल करणं आहे, तिला जास्तीत जास्त वेळ देणं आहे. ठीक आहे. घाबरून जाऊ नका. ऑल द बेस्ट. मधल्या चेअरमॅन असतो, मधल्या. बाबा रिपोर्ट घेऊन घरी येतात तेव्हा. आलास तू? काय म्हणाले डॉक्टर? काय अगं, पाणी आण त्याला, बसू तर दे त्याला थोडं. नकोय मला. काय रे, काय झालं? डॉक्टर काय म्हणालेत? रिपोर्ट काय सांगशील पटकन? अगं, आपल्या रिंकूला सेरेब्रल पाल्सी आहे. म्हणजे? म्हणजे काय ग? म्हणजे आपली रिंकू कधी चालू शकणार नाही आता. ए, तू काय बोलतोयस? कळतंय तुला? हा, आपली रिंकू चालू शकणार नाही? आई काय म्हणतोय? आपली रिंकू चालू शकणार नाही? अगं आई, पण
डॉक्टर म्हणाले औषध आणि थेरपीने फरक पडेल. म्हणजे आपली रिंकू नॉर्मल होईल हो ना? चालेल ना ती? दुर्दैवाने कधी नाही. हे बघ, तुला काय करायचं ते कर, मला माझी रिंकू नॉर्मल झाली पाहिजे बस. अगं माझ्या हातात असतं तर नसतं का केलं सगळं? अरे थांबा थांबा, दोघं भांडू नका. संपदा हिला घे, काही नाही, ते डॉक्टर सांगत असतात. मी गावावरून आयुर्वेदिक तेल आणील आणि तिला मालिश करेल तर आता वर्षभरात ती चालायला लागेल. काही नाही. ते आई तिच्या मेंदूत बिघाड तुझ्या तेल मालिश तिचं का? रिंकू महत्वाची आहे आणि हे आईचं काम असतं. काय ग, रडू नकोस. माझ्या मुलाच्या वाटेला काय आलंस असं? मला पण वाईट वाटतं ना की आपल्याच नशिबी का आलं हे. तू रिंकूकडे बघ, मी घर सांभाळून घेईन. बास बास, आता रडणं वगैरे सगळं बास. आता पूर्ण वेळ आपल्याला रिंकूसाठी द्यायचा आहे. काही झालं तर तिला तिच्या पायावर उभा करायचं आहे. ठरलं? सगळा वेळ रिंकूसाठी. विसरले मी. रिंकूची फिजिओथेरपी रेग्युलर सुरू झाली. आता रिंकू 11 वर्षांची झाली आहे. बघूयात पुढे. येऊ का? या ना या. कुठे रिंकू? आत आहे. तुम्ही आतच घेता तिची थेरपी? तिकडेच घेते मी. आई, रिंकूच्या थेरपिस्ट मॅडम आल्यात हो. बसा या. हॅलो, हा आत्या. हो, व्हॉट्सअपवर पाहिलं मी तुमचं इन्व्हिटेशन. नाही आत्या, कसं आहे ना, हे पण नाही येत ना इथे रिंकूला. नाही, बरोबर आहे तुमचं. बरं, एक काम करते मी आत्या, मी यांना बोलते आणि तुम्हाला कळवते. चालेल? ओके, ठीक आहे आत्या, ठेवते फोन. ओके, बाय. चला, झाली थेरपी आमची. मस्त रिस्पॉन्स देते रिंकू आता. थँक्यू मॅम. काय झालं? अहो, आमच्या एका नातेवाईकांकडे ना कार्यक्रम आहे. रिंकूला घेऊन बोलवलंय त्यांनी. अच्छा, काय करावं कळत नाहीये. काय करावं म्हणजे एवढा काय विचार करायचा? अहो, थेरपीने तिच्यामध्ये किती फरक पडला हे तुम्ही पाहताय. खरंय. आणि तिलाही सोशल करणं गरजेचं आहेच आहे. जा तुम्ही तिला घेऊन. चला येऊ. उद्याची वेळ कळवा मला फक्त. चालेल. आई रिंकूला उत्साहात घेऊन गेली खरी, पण बघूयात तिकडे नक्की काय झालं होतं ते. ये रिंकू, माझ्या बाळाला त्रास झाला. बाबा, मला खूप त्रास होतो ग. मला नाही जायचंय कुठे. मला नको वाटतं ग. खूप त्रास होतो ग मला. मला माफ कर राजा. भावनेच्या भरात मी तुला तिथे घेऊन गेले आणि मला माफ कर. चला रिंकू, थेरपी घ्यायची ना आजची. काय मग, कार्यक्रमाला गेले ना तुम्ही? तिथे मज्जा केली असेल मग तिथे. अरे, काय झालं तुम्हाला? तुम्ही का रडताय? गेले होते ना, रिंकूला सोशल करण्यासाठी बाहेर घेऊन गेले होते मॅडम. पण तुम्हाला माहितीये, 11 वर्षाच्या सेरेब्रल पाल्सी असणाऱ्या मुलीला बाहेर घेऊन जाणं किती कठीण आहे. तुमच्या थेरपीजनी फक्त नाही बदलणार आहे हो त्यांचं आयुष्य. यांचं आयुष्य बदलण्यासाठी हा समाज बदलला पाहिजे. आणि मला सांगा, निसर्ग चुकला ना हो प्रत्येकच बाबतीत. केला ना त्यांनी उशीर, मग हे वयात येणं लवकर का? तिथे नाही निसर्गाला चुकता आलं. एवढंच नाही हो, कुठल्या कॉन्फिडन्सवर मी तिला बाहेर घेऊन जाऊ?
साधं कारण तिला टॅक्सीत बसवता नाही, मला दुसऱ्यांची हेल्प घ्यावी लागते आणि ती घेताना तिला जो स्पर्श होतो ना तो जाळतो मला आतून. एखाद्या गोष्टीबद्दल माझ्या लेकराच्या नजरेत ओढ दिसते ना, ती पूर्ण करताना मला 100 गोष्टींचा विचार करावा लागतो. ही व्हीलचेअर तिथे जाईल का, लोकांचा रोड तर ब्लॉक होणार नाही, लोकांची होणारी चुकचुक, त्यांच्या नजरेतले सहानुभूतीचे भाव, या गोष्टी प्रचंड दडपण आणतात माझ्यावर. आणि मग हे दडपण जीव घेतं तिच्या कितीतरी स्वप्नांचा, माझ्या अपेक्षांचा. कधी कधी वाटतं घ्यावा निर्णय आणि संपवून टाकावं सगळं, आणि स्वतःलाही. कारण माझी रिंकू संपल्यावर माझ्या जगण्यासारखं काही नाही होणार. नाही हो, असं नका बोलू. शांत व्हा बरं तुम्ही. आणि आत्महत्या करणं हा एकच पर्याय आहे असं वाटतंय तुम्हाला? प्रॉब्लेम सगळ्यांना असतात हो, इथे सगळ्यांना प्रॉब्लेम्स आहेत. आणि तुमच्यासारख्या सगळ्यांनी जर विचार केला ना तर पृथ्वीवरती एकही माणूस शिल्लक राहणार नाही. मान्य आहे मला, तुम्हाला ताण पडतोय, पण हा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यातून सोल्युशनही तुम्हालाच काढावं लागणार आहे ना. आणि तुम्हाला किती वेळेस म्हटलं हो, आपण विहंग शाळेमध्ये जाऊन येऊ. माझी रिंकू रमेल तिथे? अहो का नाही रमणार, तुमची रिंकू एकटीच अशी नाहीये. तिथे जाऊन बघा, कितीतरी मुलं आहेत तिथे आणि सगळी सोय आहे तिथे. छान येतात मुलं, खेळतात, रमतात. तिथे सगळ्या थेरपीज पण घेतल्या जातात. स्पीच थेरपी आहे, फिजिओथेरपी आहे, आणि आपल्या सीपीच्या मुलांना गरजेची जी गोष्ट आहे ना ॲक्वा थेरपी, त्याची सोय सुद्धा तिथे आहे. मग काय हरकत आहे तुम्हाला तिथे यायला? एवढं करा. मी काय तिच्यासाठी काही करत नाही का मॅडम? करता, मान्य आहे मला, खूप करता. पण आता तिच्यासाठी जसं करता ना तसं स्वतःसाठी पण करायला शिका. तुम्ही तिला विहंगमध्ये ॲडमिशन घेऊन द्या आणि तुम्ही विहंग पॅरेंट सपोर्ट ग्रुपला जॉईन व्हा. पॅरेंट सपोर्ट ग्रुप? हो, विहंग पॅरेंट सपोर्ट ग्रुप म्हणजे इथे शिकणारी जी मुलं आहेत ना त्या मुलांचे पालक एकत्र येऊन इतरांच्या आनंदासाठी कार्यक्रम आयोजित करतात. ही मुलं सांभाळताना जो ताण पडतो ना पालकांवरती तो थोडा कमी करण्याचा एक थोडासा प्रयत्न आहे तो. मग जायचं ना? संपदा जाऊन बघ एकदा, विहंग शाळेला भेट देऊन ये एकदा. येऊया, जाऊया. आणि तुम्हालाही जमेल हे नक्की. रिंकूला सांभाळत, सगळं घर पाहत मला जमेल? का नाही जमणार? त्यांना नाहीये हे सगळं? अहो ते पालक सुद्धा त्यांचं घरदार, संसार, मुलं बाळ, सणवार सगळं सांभाळून हे कार्यक्रम आयोजित करतात. मग त्यांना जमतं, तुम्हाला का नाही जमणार? जाऊया आपण. चला जायचं मग उद्या. तुला विहंग शाळेत ऍडमिशन मिळालं आणि तू तिथे खूप छान रमली. थेरपी मधले सातत्य, पालकांची मेहनत आणि शाळेतील योग्य मार्गदर्शनामुळे रिंकू मध्ये खूप छान सुधारणा झाली. बघता बघता रिंकू आता 18 वर्षांची झालीये आणि एक दिवस शाळेतून रिंकूच्या शाळेतून रिंकूच्या पालकांना बोलवणं येतं. हो या ना. बाबा या बसा. कशी आहे रिंकू? रमलीये छान? रिंकू खूप छान रमली आहे. आमच्या शैक्षणिक उपक्रमात तर खूपच छान करते आहे आणि थेरपीमुळे तिचा जो टाईटनेस आहे तो पण आटोक्यात आहे. उत्तम प्रगती तिची सुरू आहे. पण आज तिची प्रगती बघायला रिंकूचे बाबा कसं काय आले? ताई कळतोय हा टोमणा तुमचा, पण काय करणार, सगळं उभा करायचं तर पैसा लागणार, त्यासाठी धावपळ करावीच लागणार ना. फक्त पैसा नाही ना पुरणार ताई, रिंकूचा बाबाही हवाय आम्हाला. अगदी बरोबर आहे. आणि रिंकूचं सक्षम करायचं असेल तर आपल्याला आता पुढचं पाऊल उचलावं लागणार आहे. म्हणजे? आणि त्यासाठी तिला व्यावसायिक प्रशिक्षण आपल्याला द्यावं लागणार आहे. व्यावसायिक प्रशिक्षण म्हणजे? व्यावसायिक प्रशिक्षण म्हणजे आता किचन युनिटमध्ये आम्हाला लक्षात आलंय की ती उत्तम प्रगती करत आहे. ती वेगवेगळे पदार्थ करते, चहा कॉफी करते. तर रिंकूचं
तसं इथे पण ती किचन मध्ये तिला मदत करत असते बरं का सारखं. असते असते हो. रिंकू असते. अगदीच आम्हालाही ते जाणवलं की तिचं इंटरेस्ट जो आहे तो किचन मध्ये आहे. तर आपण रिंकूचा एक छोटासा कॅफे उभा करूया असं आम्हाला वाटतं. कॅफे? अरे बापरे. म्हणजे जमेल तिला करता येईल. पण एवढं मोठं निश्चितच जमेल. आम्ही तर ट्रेनिंग देऊच, पण सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळचं स्किल डिपार्टमेंट आहे, ते पण आपल्या साथीला उभं राहील आणि समाजातील इतर लोकही आपल्यासाठी उभे राहतील. अरे वा. असे 2-3 केसेस आम्ही उभे केलेले आहेत आणि माझा विश्वास आहे की रिंकू पण नक्कीच करेल. मग तर काय मग तर प्रश्नच काळजीच मिटला. मिटली आमची. नक्कीच. बरं ताई, ट्रेनिंग कधीपासून सुरू होईल? तुम्ही परवानगी दिल्यावर लवकरात लवकर. चालेल ताई, घरी चर्चा करतो आणि कळवतो. चालेल. थँक्यू ताई. रिंकूची ट्रेनिंग पूर्ण झाली. संस्थेच्या मदतीने रिंकूचा कॅफे देखील उभा राहिला आणि खूप यशस्वी झाला आणि आज त्यासाठीच तर रिंकूला पुरस्कार मिळाला आहे. गेल्या 25 वर्षांचा काळ आपल्या शारीरिक, आर्थिक आणि मानसिक क्षमतांचा कस लावणारा होता. आणि तुला माहितीये, या सगळ्या प्रवासात आपल्या पाठीशी खंबीरपणे कोण उभं होतं? आपल्या आई आणि आपलं अर्जुन. खरंय, परिस्थिती कितीही प्रतिकूल असू देत, दैव कितीही प्रतिकूल असू देत, योग्य मार्गदर्शन, संयम आणि सातत्य असेल ना, तर कुठल्याही परिस्थितीवर मात करता येते. आपल्या रिंकूने ते आज सिद्ध करून दाखवलंय. आई, आता मी माझी काळजी करू नका. आता मीच तुमची काळजी घेईन. अरे चला, उशीर झाला. याचं लेखन व दिग्दर्शन संपदा बारविंडे यांनी केलेलं आहे. म्युझिक सगळं डायरेक्शन प्रथमेश महाजन सरांनी केलेलं आहे. सगळं टेक्निकल सपोर्ट सारिका ताईंनी केलेला आहे. आणि याचे कलाकार आहेत आईच्या भूमिकेत संपदा बारविंड, वडिलांच्या भूमिकेत स्वप्नील केंद्रे, आजीच्या भूमिकेत नमिता जोशी, थेरपिस्टच्या भूमिकेत माधुरी काळे, डॉक्टरच्या भूमिकेत मीरा गोडबोले, विहंग प्रमुखांच्या भूमिकेत आदिती शार्दूल, रिंकूच्या भावाच्या भूमिकेत अर्जुन गोडबोले आणि रिंकूच्या भूमिकेत आपल्या किरण रोडा मॅडम. असं होतं ते ट्रान्सफॉर्मेशन अवघडच असतं, एका भूमिकेतून दुसऱ्या भूमिकेत. खरंच अवघड आहे, कारण एक विशेष मुलाची आई म्हणून आतापर्यंत प्रवास होता माझा. त्यानंतर 2 छोट्या चिमण्या आल्या आयुष्यात. हे सगळं करत असताना विहंगाचं पाठबळ होतं, आमचा विहंग पॅरेंट सपोर्ट ग्रुप होता. हे जे आता तुम्ही बघितलं ना, ते एकटीची मेहनत नाहीये, ही टीम वर्क आहे. माझी सगळी टीम, म्हणजे आम्हाला आठवतं आम्ही प्रॅक्टिस करताना असं एक अर्धा तासाच आम्ही हे करत होतो की हा चला आता निघायचंय, मग निघायचंय. इतकं सगळ्यांचं डेडिकेशन होतं, म्हणूनच हे सगळं पॉसिबल झालं. माझी सगळी टीम माझ्यासोबत होती, म्हणून मी हे स्वप्न पाहू शकले. आणि
आणि ती म्हणजे तुम्ही फक्त जी स्टेजवर पाहिली तीच नाही, जी तिथे बसलेली आहे. आणि पुढे या बाबा, ही या ना. त्यांच्याशिवाय हे अशक्य होतं, कारण इथे जे जे कोणी कलेशी जोडलेलं गेलेलं आहे त्यांना माहितीये की लिहिणं काय असतं. एकदा एक लिंक लागली की त्याच्या मागेच लागत राहा आणि मग घर थोडंसं डिस्टर्ब होणार, ते सगळं सांभाळून घेणं, माझ्या मुलांकडे बघणं, या सगळ्या गोष्टींसाठी मला त्यांची खूप मदत झाली. मी खरंच नेहमी करता ऋणात राहील त्यांच्या. ऋणात राहणं शब्द चुकीचा आहे, घरचे आहेत ते आपल्या, ही फॅमिली असो किती फॅमिली असो. आणि तुम्ही इतक्या पेशंटली ऐकलं त्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद. कार्यक्रम आहे, अजून कन्क्लुजन नाहीये, पण वेगळी पाऊल वाटसाठी खरंच खूप आभार. आणि सगळ्यात विशेष आभार आमचे रिंकूचे बाबा आणि त्यांची फॅमिली. कारण मला माहितीये का वर्किंग माणसाचं बाहेर पडणं किती अवघड असतं आपल्या छंदासाठी. आणि छंद तेच की जे आपल्या रुटीन लाईफ मधून आपल्याला बाहेर काढू शकतात. म्हणून सर थँक्यू. पुढेच सर आणि सरांच्या फॅमिलीलाही थँक्यू सो मच. तुमचा वेळ आमच्या बरोबर शेअर केला. धन्यवाद. आता वळूयात पुढच्या कार्यक्रमाकडे. मी डॉक्टर शीतल यांना विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावे आणि मग आपण आपलं क्वेश्चन आन्सर सेशन सुरू करावं.